वेलकम गाईज, वेलकम टू माय सिरीज. एका नवीन ब्लॉग बरोबर आपण आलेलो आहोत. सो आज आहे संडे आणि मी विचार केला की काहीतरी युनिक आपण ट्राय करायला पाहिजे. ॲक्च्युली मी मोबाईलमध्ये स्क्रोल करत होती आणि ते करता करता मला एक रील दिसली आणि ती रील अशी खूप छान होती. मला असं वाटलं की हे आपण ट्राय करायला पाहिजे. तर मी बनवणार आहे आज एक युनिक डिश. आणि युनिक असं नाही आहे, ॲक्च्युली सगळ्यांना तुम्हाला माहितीच असेल. मला ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून ही डिश खायची होती, पण असं काय स्पेसिफिक आम्हाला टाईम मिळत नाही आहे की बाहेर जाऊन आम्ही खाऊ. तर रील स्क्रोल करता करता मला ते दिसलं की आपण घरी देखील सोप्या पद्धतीने कसं करू शकतो ते. तर मी तुम्हाला ती रील दाखवते इथे. आवाज बंद करून रील आहे. मॅगी पासून बनवलं काही या लोकांनी, मॅगी पासून रामेन बनवलं. एकदम सोपी पद्धत आहे यार. सो मी विचार केला की आपण देखील याला एक ट्राय द्यायलाच पाहिजे या रीलला. कसलंच मला भारी वाटलंय. पनीर पण टाकलंय, पण मी पनीर नाही टाकणार आहे बिकॉज माझ्याकडे पनीर नाही आहे. हे घे तुझा मोबाईल. सो बघितला तुम्ही. तर अशा प्रकारे मी ट्राय मारणार आहे. मॅगी आहे, शेजवान चटणी आहे माझ्याकडे, लसूण आहे, चिली फ्लेक्स नाही आहे, मी ती आणायला विसरली, बाहेर गेली होती तेव्हा. अँड स्प्रिंग अनियन्स आहे. तर 4-5 गोष्टी आहे आणि बॉइल्ड एग देखील आहेत. सो मी त्यापासून मी हा रामेन बनवायचा ट्राय करणार आहे. खूप भारी बनवू दे. फर्स्ट टाईम करणार आहे असं काहीतरी वेगळं आणि युनिक. आणि मला ॲक्च्युली तो खायचा होता बऱ्याच दिवसापासून. सो वाय नॉट की आपण तो घरीच ट्राय करावा बाहेर खाण्यापेक्षा, बिकॉज बाहेर जायला आपल्याकडे वेळ नाही आहे आणि हा देखील मला घेऊन जात नाही आहे बाहेर. किती बिझी आहे सी. नेहमी बिझी असतो मी. याला मागे लागून थकली की मला घेऊन जा, रामेन खायला घेऊन जा. अजिबात घेऊन जात नाही. सो गाईज तुम्हीच कमेंटमध्ये सांगा की बायकोला घेऊन जायला पाहिजे. बायकोला महिन्यातून 2 वेळा तरी ॲटलिस्ट बाहेर खायला घेऊन जायला पाहिजे ना. हां, घेऊन जाणार ना माझा मला. बिल तुलाच भरायचं आहे, मी घेऊन जाईल. नाही, मला नाही बनवणार. त्यापेक्षा मी घरी एकदम सिम्पल पद्धतीने बनवणार. आणि सिम्पल म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने कमी सामानामध्ये फटाफट बनवणार आहे, जे की मी आज बनवणार आहे. तर आता चला जास्तीची बडबड न करता आपण फटाफट करायला घेणार आहोत. किचनमध्ये मी बरंच सगळं सामान रेडी करून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे. लसूण मी कट करून घेतलेले आहेत. स्प्रिंग अनियन कट करून घेतलेले आहेत. मॅगी आता मी उकडायला टाकणार आहे. त्याच्यानंतर मग मी बाकीचं साहित्य सगळं रेडी करून ठेवणार आहे आणि मग थोड्याच वेळात स्टार्ट करणार आहे आपला रामेन. अंडे देखील बॉईल केलेले आहेत. तर गाईज मी या बाउलमध्ये बनवणार आहे माझं रामेन. त्याच्यासाठी मी मगाशी लसूण सोलून घेतलेलं आहे, ते मी आता एका साईडला ठेवते. ठीक आहे. त्याच्यानंतर स्प्रिंग अनियन्स येणार. काळपट झालेलं काढून टाक. ठीक आहे. नाव मॅगी पण आता ऑलमोस्ट तयार आहे. तर गाईज ह्याच्यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे, स्प्रिंग अनियन्स टाकलेलं आहे. आणि तो पुन्हा एकदा व्हिडिओ बघितला तर मला कळलं याच्यामध्ये आपल्याला शेजवान चटणी तर टाकायचीच आहे. ती एकदा टाकते. तर आपण घेतलंय बनवायला रामेन. आपल्याला जे मेन बनवायचं आहे ते त्याच्यासाठी मी लसूण ह्याच्यामध्ये टाकलेले आहे, स्प्रिंग अनियन्स घेतलेले आहेत, शेजवान चटणी टाकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे सेसमी सीड्स, म्हणजेच आपल्याकडे असतं ते आपण काय बोलतो त्याला, सफेद तीळ. हे पण थोडेसे, जास्त नाही ॲड करत, थोडेसे ॲड. ठीक आहे, थोडेसे टाकले. आता आपल्याला ह्याला ऑइलचा तडका द्यायचा आहे. ठीक आहे. मी त्यासाठी ऑइल गरम करायला घेते. आपली मॅगी झालेली आहे. मॅगीमधलं आपल्याला पाणी पण लागणार आहे. मॅगीमधलं पाणी पण टाकायचं आपल्याला. तुम्ही ऑइल कसं गरम करू. सो याच्यामध्ये काय काय घेतलं, लसूण घेतलं, स्प्रिंग अनियन घेतलं, सेसमी सीड्स म्हणजे आपले सफेद तीळ, आणि अजून एक गोष्ट टाकायची सोया सॉस. शेजवान चटणी देखील टाकलेली आहे, सोया सॉस. सो की आपल्याकडे आहे. माझ्याकडे आता फक्त पनीर नाही आहे जे तिने यूज केलेलं. बाकी ऑलमोस्ट माझ्याकडे सगळं आहे. नाही, चिली फ्लेक्स पण नाही आहे. थोडंसं जास्त प्रकारचं खारट व्हायचं आणि जास्त ब्लॅकिश होईल. सो आता मी तेल घेते गरम करायला.
तुम्हाला सांगते मी फर्स्ट टाइम जसं काहीतरी डिफरंट ट्राय करते. मला माहिती आहे की हे व्यवस्थित बनेल की नाही, त्यामुळे मी थोडंच ट्राय करणार आहे. बिकॉज मला रिस्क नाही घ्यायची माझ्या मॅगी बरोबर. बिकॉज जर खराब झालं तर मी ॲटलीस्ट उरलेली मॅगी तरी खाऊ शकेल. त्यामुळे मी थोडंच ट्राय करणार आहे. इन केस जर चांगलं झालं तर नेक्स्ट टाइम मी जास्त ट्राय करणार. सो आता तेल गरम करूया. तेल ठेवलं आपण गरम करायला. 2-1 मिनिटांमध्ये तेल गरम होईल. मग त्या तेलाला आपल्याला सोडायचं आहे. तोपर्यंत मी माझी अंडी कट करून घेते बघा. बॉइल्ड एग मस्तपैकी कट करून घेतलेली आहे. तेल गरम झालंय असं मला वाटतं. तर मी आता थोडं हळूहळू करून सोडते. बंद करूया. हे मी टाकते मॅगीचं पाणी. जी मॅगी आपण बनवलेलं मॅगीमध्ये सुकी असं. सो मॅगीमध्ये जे सुकी असं पाणी असतं ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करतो. मॅगी टाकतो. मॅगी चम्मचला टाकलेली आहे माझी. तुम्हाला ऑइली वाटतं यार. अजून थोडं पाणी टाक. पडली खापात करून खाली पडले. बस. सो याच्यामध्ये टाकणार आहोत आपण अंडी. सो आपला रामेन बाउल इज रेडी झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. आपला रामेन बाउल रेडी झालेला आहे अशा प्रकारे. जास्तीची तामझाम न करता. आता बघू टेस्टला कसा असेल. होप चांगला असू दे. तर आता मी तुम्हाला टेस्ट करून देखील आताच सांगणार आहे की हा कसा आहे, की हा वर्थ आहे का घरी बनवणं, की बेटर की आपण बाहेर जाऊनच खाल्ला पाहिजे. सो लेट्स सी. मीठ नाही टाकलंय कारण तिने टाकलेलं, पण मला असं वाटतं की आपण जो मॅगीमध्ये मसाला यूज करतो त्याच्यात ऑलरेडी मीठ असतं. अँड परत सोया सॉस यूज करतो ते पण थोडंसं खारट असतं. शेजवान चटणी आहे. सो आय थिंक की मीठ टाकायची गरज नाही आहे. मॅगी माझी सांडली आहे. हा 2 सो बघू आता हे वर्थ आहे का. एवढं ऑइल वगैरे टाकून आणि असं. गरम आहे. मी काहीतरी चुकीचं केलं असं मला त्या तिने ज्या वेळेला शेजवान चटणी टाकलेली, शेजवान चटणी, लसूण वगैरे, गार्लिक आणि चिली फ्लेक्स, त्याच्यानंतर तिने ऑइल टाकलं, त्याच्यानंतर तिने ते मिक्स केलं होतं. ती स्टेप मी विसरली आणि मी ऑइल टाकल्यानंतर मिक्स न करता डायरेक्ट मी मॅगीचं पाणी टाकलं आहे. तर ती स्टेप माझी स्किप झाली आहे. तर मे बी त्याच्यामुळे थोडंसं मी आता मिक्स करून बघते ना. ते जरा मिक्स केलं असतं तर तेलामध्ये ते लसूण वगैरे मिक्स झाले असते असं मला वाटतंय. गुड. सोया सॉसचं पण टेस्ट येतोय तोंडात. इट्स नाईस. जर ठीक आहे म्हणजे असं बाहेर जाऊन इनकेस जर टाइम मिळत नसेल बाहेर जायला आणि असं काय घरी म्हणजे असं काय ट्राय करायचं असेल रामेन वगैरे, तो वी कॅन ट्राय. असं आपण घरी एक ट्राय मारू शकतो. तर आता मी बाहेर जाऊन मस्तपैकी खाणार आहे. माझं सिरियल बघता
तुम्हाला सांगते मी कोणता सिरियल बघते, लाफ्टर शेफ बघते, जो की कलर्सवरती लागतो लाफ्टर शेफ. आय नो तुमच्यापैकी बरेच जण हा सिरियल बघत असतील. एक ती माझ्यासाठी लाफ्टर थेरपी आहे. मला तो सिरियल खूप आवडतो. तो म्हणजे मी विकेंडचा वेट करत असते तो सिरियल बघायला, कारण तो सिरियल बघून खूप भारी वाटतं. सो मी आता तो बघत बघत हे खाणार आहे. सो लेट्स गो. आणि दॅट्स इट फॉर द डे. हा ब्लॉग आता इथेच एंड करूया. नक्की कळवा तुम्हाला ही माझी युनिक अशी वेगळी डिश कशी वाटली. मला तर आवडली, कारण फर्स्ट ट्राय चांगला झाल्यानंतर ओके. तर आता भेटूया अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला जो कोणी नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. अँड नथिंग, भेटू नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय. इथे कॅमेरा बाय.